जय श्रीराम. द्रौपदीचं लग्न 5 पांडवांशी का झालं याची एक इंटरेस्टिंग कथा ब्रह्मवैवर्तक पुराणामध्ये येते. मागच्या पाठमध्ये आपण ऐकलं की वेदवतीचं द्रौपदी म्हणून कसं प्राकट्य झालं. तर ही सत्ययुगामध्ये असते वेदवती, त्रेतायुगामध्ये असते छायासीता आणि द्वापार युगामध्ये असते द्रौपदी. मग असं होतं की छायासीता म्हणून तिचा कार्यभार संपल्यानंतर तिच्या मनामध्ये अशी इच्छा असते की मला पती प्राप्त व्हावा. मग प्रभू रामचंद्र तिला मार्गदर्शन करतात की तू पुष्कर क्षेत्री जाऊन महादेवांची आराधना कर. सांगितल्याप्रमाणे ही महादेवांची आराधना करते. तिच्या मनात एकच विचार घोळत असतो की मला पती हवा. महादेवांना वरदान मागताना ती 5 वेळा म्हणते मला पती हवा. मग महादेवांची लीला बघा, ते सुद्धा तिची गंमत करतात. ते तिला वरदान देताना म्हणतात की तुझं लग्न 5 पुरुषांशी होईल. याचबरोबर प्रभू श्रीरामचंद्र तिला असं वरदान देतात की तू स्वर्गलक्ष्मी म्हणून सुद्धा विराजित होशील. ही बनते पुढच्या जन्मी द्रौपदी. तिच्यामध्ये असतो लक्ष्मीचा अंश, म्हणून हिचं लग्न 5 पांडवांशी होतं, ज्यांच्यामध्ये विष्णूचा थोडा थोडा अंश असतो. आणि हा कार्यभार झाल्यानंतर ती लक्ष्मी रूपामध्ये विलीन होते.